हर्षवर्धन सपकाळ सध्या बोलत आहेत, थेट जाऊयात। वोट चोरीच्या अनुषंगानं महाराष्ट्रभर रॅली झाल्या, महाराष्ट्रभर आम्ही रस्त्यावर उतरल्याचं आपण बघितलं। याच टिळक भवनच्या समोर देखील आम्ही जे आंदोलन केलेलं तेही आहेत, अनेक आंदोलन झालेले आहेत। थेट कामठीचं आंदोलन आहे, जिथे राहुल गांधींनी उल्लेख त्यांच्या लेखात केला होता। नंतर देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघामध्ये आमचं आंदोलन झालेलं आहे, ते आंदोलन सर्वदूर केलेली आहेत। आणि हा विषय आम्ही एक वॉर रूम, एक कक्ष या संदर्भातला सगळा स्थापन करून त्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा आम्ही करत आहोत। निवडणूक या सगळ्यांच्या अनुषंगानं कोर्टात जावं का जाऊ नये या संदर्भामध्ये दोन मतप्रवाह आहेत। आम्ही त्याच्या संदर्भात कायदेतज्ञांशी बोलून काँग्रेस पक्षही त्या संदर्भातील पुढील भूमिका घेईल। राठोड एका समाजाचं प्रतिनिधित्व मागच्या अनेक वर्षांपासून करतात, पण त्यांना नागरिकांना थेट म्हटलेले की मुंडे साहेबांनी तुमच्यावर खूप उपकार केलेले आणि त्यामुळे तुम्हाला ही सगळी सुरक्षा व्यवस्था आणि हे सगळं मिळालेले हे तात्काळ काढून द्या। ही भाषा कितपत योग्य आणि एका समाजाचं नेतृत्व करताना त्याला असं बोलणं हे कितपत योग्य? समाजाचं नेतृत्व करत असेल तर ती बाब आपल्या ठिकाणी आहे, मात्र ते भारताचे एक सन्मान्य नागरिक आहे। त्यांच्या संदर्भात काय, कोणाच्याही संदर्भामध्ये विधानसभेच्या अध्यक्षांनी किंवा कोणत्याही माणसांनी असे गैरवर्तन करू नये। आणि त्यांची एकंदरीतील भाषा, त्यांचे शब्द हे सर्व जे आहेत हे टपोरी प्रवर्गामध्ये मोडत आहेत। मव्वाली ज्याला म्हणतात तशा स्वरूपामध्ये आपले विधानसभेचे अध्यक्ष वागतात आहे। हे दुःख आहे, हे दुर्दैव आहे। सर, ज्या वंचित सोबत तुम्ही युती केली त्याच वंचितमुळे काही ठिकाणी काँग्रेसला फटका देखील बसायला पाहायला मिळतोय। ऐन वेळी फॉर्म भरण्याच्या आदल्या रात्री त्यांनी 16 जागा परत केल्या, मग 5 जागा त्यांनी असे उमेदवार दिले जिथे तुम्ही उमेदवार दिले होते। वंचितची युती केल्यामुळे कुठे ना कुठेतरी काँग्रेसमध्ये देखील आता हा जो म्हणजे करतात पेच जो आहे तो निर्माण होतोय का तुमच्या समोर? 62 जागा या वंचितच्या पक्षाशी आणि काँग्रेस पक्षाचा जो करार होऊन त्या याच सभागृहात इथेच तो आपल्या सगळ्यांसमोर त्या 62 जागा कोणत्या हे सांगितलं होतं। आणि एका दिलाने आणि सोबत मुंबई आणि जिथे शक्य असेल तिथे सोबत आपण आघाडी करून लढू ही ठरलेली भूमिका होती। आणि या भूमिकेमध्ये कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ नये अशा प्रकारची एकंदरीत भूमिका ही दोन्ही पक्षांनी त्यावेळेस घेतली होती। मात्र निवडणुकीच्या अर्ज भरायच्या वेळेस 21 जागी उमेदवार नाहीत, त्यामुळे आमच्या पक्षाची देता येईल का याची चाचपणी झाली। नंतर काही अजून जागा कमी झाल्या, 19 ठिकाणी पंजाचे उमेदवार उभे केले तरी चालतील अशी भूमिका देखील वंचितने घेतली। आणि आघाडी आणि युती जेव्हा करतो तेव्हा सदरचा जो समन्वय आहे हा काही चुकीचा नसतो, त्यामुळे हा आमच्या आपसातील एक विषय होता। तो आम्ही एक सोय एकमेकांची आणि ती सोयरीक जी आहे त्या प्रवर्गामध्ये या संदर्भामध्ये आमचा संवाद हा होता। आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी आम्हाला एक भूमिका घेऊन पूरक भूमिका घेणं हे त्या विषयाच्या अनुषंगानं आवश्यक होतं। मात्र ज्या 5 ठिकाणी वंचितने 62च्या व्यतिरिक्त 62चा करार झाल्याच्या व्यतिरिक्त 5 ठिकाणी जे उमेदवार दिले ते वास्तविक पाहता ते अनावश्यक होते। त्यामध्ये 3 ठिकाणी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत, त्यात चंद्रकांतजी हंडोरे साहेबांच्या परिवारातील एक सदस्य आहे। आणि एक जागा जी आहे ती जानकर साहेबांचा जो पक्ष आहे त्या पक्षाची एक जागा आहे। आणि रासू गवई साहेबांनी जो रिपब्लिकन पक्ष जो बाबासाहेब आंबेडकरांनंतर त्याची एक धारा जी सांभाळली होती त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक उमेदवार आहे। या ठिकाणी उमेदवार नसते दिलं तर अधिक बरे झाले असते, ही या निमित्तानं माझी भूमिका आणि भावना आहे। आणि आपल्या सगळ्यांच्या समोर या वंचितच्या सोबत आघाडी झाली याचा मी आनंदही व्यक्त केला होता। आणि ही आघाडी अशीच टिकू। तर राहुल